राज्यात नुकत्याच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। आता कारखान्याच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या ठिकाणी आजी माजी आमदार हे आमने-सामने आहेत। गेल्या 5 वर्षांमध्ये करमाळ्यामध्ये कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या, आदिनाथमध्ये कोणते बदल झाले, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण जर पाहिलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना ही 80च्या काळामध्ये झाली। कैलासवासी कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी त्या कारखान्याची स्थापना केली। तब्बल 23 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी चप्पल घातली नाही। जोपर्यंत कारखान्यातून साखर बाहेर पडत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती। आणि 1992 साली त्या ठिकाणी मोळीपूजनाचा कार्यक्रम झाला। माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार हे कारखान्याच्या स्थळी आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला। मात्र त्यानंतर आज जर पाहिलं तर कारखान्याची जी परिस्थिती आहे ही अतिशय बिकट आहे। कर्जाच्या खाईमध्ये कारखाना आहे आणि राजकीय अड्डा म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यातून हा कारखाना फक्त आपल्या ताब्यात कसा येईल याचे प्रयत्न होताना दिसले। वास्तविक जर पाहिलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी भौगोलिक परिस्थिती आहे ही अतिशय चांगली आहे। सोलापूर जिल्ह्यातले ज्या 5 चांगले कारखाने आहेत, टॉपचे कारखाने आहेत, त्यांच्या तोडीस-तोड असणारा हा कारखाना आहे। त्याचं कारण म्हणजे उजनीचं जे बॅकवॉटर, त्याचबरोबर ऊसाचं असणारं जी क्षेत्र आणि ऊसाची जी वाहतूक म्हणजे जवळ वाहतूक असणारा कारखाना, त्याचबरोबर कारखान्याचं स्वतःचं ऊसाचं क्षेत्र, ह्या सगळ्या गोष्टी आणि सुरुवात एवढी चांगली असताना देखील एकमेकांचे पाय खेचणं राजकीय आक्षापोटी या कारखान्याचं खच्चीकरण होताना दिसतंय। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर करमाळ्याच्या राजकारणामधील जी 2 मोठी घराणी आहेत त्यामध्ये एक म्हणजे कैलासवासी माजी मंत्री दिगंबरराव बागल यांचं घराणं आणि दुसरं म्हणजे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचं घराणं। या दोन्हीही घराण्यांना या ठिकाणी त्यांचे पॅनल उभा केले नाहीत, त्यांनी माघार घेतलेली आहे। मात्र जयवंतराव जगताप यांनी नारायणाबा पाटील की जे आत्ताचे आमदार आहेत त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिलाय। आता जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये 3 पॅनल आहेत। यामध्ये पहिला जो पॅनल आहे तो विद्यमान आमदार नारायणाबा पाटील यांचा पॅनल आहे, त्यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिलेला आहे। मोहिते पाटील गटाचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे। अशा पद्धतीनं त्यांची त्या ठिकाणी ताकद आहे। मात्र राज्यात त्यांची सत्ता नाही। तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे की ज्यांचा विधानसभेला नारायणाबांनी पराभव केला, त्यांचा पॅनल आहे। त्यांनी आपण जर पाहिलं तर त्यांना म्हणजे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुभाष गुळवे की जे बारामती ॲग्रोचे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत ते नारायणाबा पाटील यांच्या पाठीमागे होते विधानसभेला, ते आता सध्या संजय मामाच्या पाठीमागे आहेत। त्यामुळे संजय मामांची ताकद त्या ठिकाणी वाढलेली दिसते आणि नुकतीच त्यांनी त्या ठिकाणी अजितदादांची भेट घेतली आणि अजितदादांकडून ते कारखाना सुरू करण्यासाठी त्यासाठी लागणारी जी मदत आहे त्याचं आश्वासन घेतलं। आपण पाहिले की संजय मामांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये कारखाना कशा पद्धतीने सुरू करता येईल, कारखान्याची क्षमता किती आहे, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी काय आहेत यावरती भाष्य करताना आपण पाहिलं तर दुसरीकडे आमदार नारायणाबा पाटील यांनी देखील त्या ठिकाणी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषण केलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की कसल्याही परिस्थितीत हा कारखाना मी सुरू करणार आणि ऊर्जित अवस्थेत आणणार। जर हा कारखाना मी ऊर्जित अवस्थेत आणला नाही तर मी येणारी विधानसभा लढवणार नाही, अशा पद्धतीची प्रतिज्ञा की ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांनी 23 वर्ष चप्पल घातली नाही कारखान्यातून साखर बाहेर आल्याशिवाय, त्या पद्धतीनं त्यांचे पुत्र नारायणाबा पाटील यांनी देखील कारखाना ऊर्जित अवस्थेत आल्याशिवाय मी कारखान्यात निवडणुकीचा विधानसभेचा फॉर्म भरणार नाही असं म्हटलंय। त्यामुळं अतिशय अटीतटीची ही निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 28,686 सभासद आहेत आणि हे सभासद याचं जे कार्यक्षेत्र आहे जवळपास 130 गावांचं कार्यक्षेत्र आहे आणि यामधील 12 गावं आहेत। ही 12 गावं कर्जत जामखेड म्हणजे रोहित पवार ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या कार्यक्षेत्रातले आहेत आणि या निवडणुकीचा आणि रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोचा
काय कनेक्शन आहे ते देखील आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. कारण का जे सुभाष गुळवे आहेत, बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत, ते संजय मामांच्या पाठीमागे आहेत. त्याचं कारण काय आहे, नक्की यामध्ये कोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे रश्मी बागल, त्या ज्या भाजपच्या नेत्या आहेत, त्याच्या मोठ्या पदाधिकारी आहेत त्या, की त्यांनी या निवडणुकीमध्ये माघार घेतली. त्यांची जी भूमिका होती घुमरे सरांनी स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की आदिनाथचा उपयोग आतापर्यंत बागलांचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा राजकीय अडचणी निर्माण करण्यासाठी झालं, त्यामुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेतोय. मात्र नक्की फक्त याच कारणामुळे बागल हे निवडणुकीच्या रिंगणातून पाठीमागं आलेत का सरकारकडून त्यांना दुसरा कोणता शब्द मिळाला आहे, दुसरी कोणती त्यांना मदत मिळाली आहे, यावरती देखील आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि शिंदे परिवार म्हणजे संजय मामा शिंदे आणि बबनदादा शिंदे यांचं जे राजकीय वैमनस्य आहे, परस्पर हे विरोधक आहेत, हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून आमनेसामने येताना दिसत आहेत. आणि याचा या निवडणुकीवरती कितपत परिणाम होणार, आणि महत्त्वाचं म्हणजे अजितदादांची जी सोलापूर जिल्ह्यातून जी झालेली जी बॅकफूटवरती अजितदादा गेले होते, संजय मामा गेले होते, त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे. आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीला संजय मामांनी देखील घड्याळ घेतलं नव्हतं आणि बबनदादांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी देखील घड्याळ घ्यायला विरोध केला होता. त्यामुळे कुठंतर त्यांच्यावरती ही वाईट वेळ आली का अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे. मात्र पाठीमागचं सगळं विसरून अजितदादांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला सक्षम करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी संजय मामांना मदत करण्याचं बोललं आहे, असं देखील चर्चा सुरू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बागल गटाची भूमिका काय असणार, मोहिते पाटील आणि जयवंत जगताप हे कशा पद्धतीने नारायणआबाला साथ देणार, आणि हा जर कारखाना नारायणआबा पाटील यांनी जिंकला तर राज्यामध्ये सरकार नसताना तो कारखाना कसा सुरू करणार, हा देखील प्रश्न येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे. आपण जर पाहिलं तर 2023-22 साली त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या मध्यस्थीनं रश्मी बागल, नारायणआबा पाटील यांनी कारखाना सुरू केला होता. आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता, नारायणआबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, अशा पद्धतीचं म्हटलं होतं. आणि कारखाना देखील सुरू झाला होता. मात्र एक वर्षभरच कारखाना सुरू राहिला आणि त्या शेवटच्या वर्षामध्ये जवळपास 70,000 टनाचं क्रशिंग त्या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर प्रशासक आलं आणि प्रशासकाला तो कारखाना चालवता आला नाही. आणि आता पुन्हा एकदा निवडणूक लागलेली आहे. यामध्ये 3 पॅनल आपले आमनेसामने आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 2 पॅनल आहेत. यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रत्येक घडामोडीचा आढावा आम्ही मुंबई तकवरती तुम्हाला दाखवणार आहोत. तुम्ही जर आमचं मुंबई तक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, आजच सबस्क्राईब करा आणि कारखान्याचे सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पहा. धन्यवाद.